वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की समंतक मणीचा चोरल्याचा आरोप प्रत्यक्ष भगवंतांवर आलेला होता आणि सगळ्यांच्या मनामध्ये जो संशय होता तो श्रीकृष्णाने दूर केला. रात्र अधिक गूढ झालेली होती. गंगेचा प्रवाह शांतपणे वाहत होता आणि त्या गूढ शांततेमध्ये श्रीकृष्णाच्या कथेमध्ये राजा परीक्षित हरवून गेलेले होते. ते विनम्रपणाने गुरुदेवांना म्हणाले, गुरुवर्य, भगवंतांच्या पुढील लीला कशा घडल्या आणि कोणत्या घडल्या? नरकासुराचा अंत कसा झाला? भगवंतांनी इतर राण्याशी विवाह कसे केले? शुकदेव महाराज प्रेमाने हसले. त्यांच्या डोळ्यामध्ये भक्तिभाव उमटलेला होता. ते म्हणाले, राजन, मी तुला आता ह्या पुढच्या दिव्य लीलांची कथा सांगणार आहे, जिथे भगवंत भक्तांचे रक्षण करतात, अहंकारी दैत्याचा नाश करतात आणि असंख्य जीवांना मुक्ती देतात. आता आपण पुढे बघणार आहोत. बऱ्याच जणांशी भगवंतांनी लग्न केलेले आहे. ते कशासाठी, का ते करण्याच्या मागे कारण काय होते, हे सगळे आपल्याला या आताच्या दिव्य कथेमध्ये समजणार आहे. एक दिवस श्रीकृष्ण आणि अर्जुन वनामध्ये फिरत होते. त्यांना यमुनेच्या तीरावर एक दिव्य तेजस्वी कन्या दिसली. ती कठोर तप करत होती. भगवंतांनी तिला विचारले, देवी, आपण कोण आहात? ती नम्रतेने म्हणाली, मी सूर्यदेवाची कन्या कालिंदी आहे. माझी एकच इच्छा आहे की मला श्रीकृष्ण पती म्हणून हवे आहेत. त्यासाठी मी एवढे कठोर तप करत आहे. आणि श्रोते हो, ज्याच्या मनामध्ये भगवंत असतात, जे मनापासून भगवंतांची प्रार्थना करत असतात, भगवंत त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा स्वीकार करतात. भगवंतांनी कालिंदीचा स्वीकार केला आणि तिला द्वारकेमध्ये आणले. त्यानंतर राजन, अवंती देशाची राजकन्या मित्रविंदा. आता अवंती, त्या काळचा अवंती देश म्हणजे आत्ताचा उज्जैन मालवा हा भाग. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो, त्यावेळेला ते नाव होतं तर आत्ता कुठला भाग असू शकतो का? म्हणून मला जितकी माहिती मिळू शकते तेवढी माहिती मी काढून आपल्याला काही काही भागांचे नावं, आत्ताची नावं काय असू शकतील हे मी सांगत आहे. अवंती देशाची राजकन्या मित्रविंदा, ती मनाने श्रीकृष्णावर खूप प्रेम करत होती. पण तिचे भाऊ कृष्णद्वेषी होते. त्यांना तिचा विवाह कृष्णाशी होऊ द्यायचा नव्हता. म्हणून त्यांनी तिचा मनाचा विचार न करता, तिची इच्छा विचारात न घेता तिच्यासाठी स्वयंवर आयोजित केलेले होते. बऱ्याच वेळेला जग भक्तांच्या प्रेमाला, श्रीकृष्णावर किंवा भगवंतावर जे भक्तांचं प्रेम असतं त्याला समजून घेत नाही. अशी अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत. त्यामधलंच हे मित्रविंदाचं पण उदाहरण आहे की तिच्या भावंडांनी, तिच्या भावानी तिचं श्रीकृष्णावर असलेलं प्रेम विचारात घेतलं नाही. स्वयंवरामध्ये अनेक राजे आलेले होते, पण मित्रविंदेचे डोळे फक्त श्रीकृष्णांना हुडकत होते, श्रीकृष्णांना शोधत होते. आणि हे श्रीकृष्णांना माहिती होतं की मित्रविंदेचं प्रेम आपल्यावर आहे, तिने मनोमन आपल्याला पती म्हणून वरलेले आहे. आणि म्हणून त्या स्वयंवरामध्ये क्षणात भगवंत उभे राहिले. गरुडासारख्या वेगाने ते आले आणि मित्रविंदेचं हरण करून ते तिला द्वारकेला घेऊन निघाले. ज्या वेळेला मित्रविंदेला घेऊन द्वारकेसाठी निघत होते भगवान श्रीकृष्ण, त्यावेळेला सगळे राजे, मित्रविंदेचे भाऊ आणि बाकी सगळे समस्त राजे श्रीकृष्णावर धावून गेले, क्रोधाने धावून गेले. पण भगवंतांच्या सामर्थ्यासमोर कोणीही टिकू शकलं नाही. खरे प्रेम आणि भगवंतावरची श्रद्धा कोणाच्याही विरोधाने थांबत नाही. त्यानंतर राजन, कोसल देशाचा राजा
नग्नजित याची कन्या सत्या, ती अत्यंत भक्तिमती होती. तिच्या मनामध्ये फक्त आणि फक्त श्रीकृष्णच होते. कोसल देश म्हणजे आत्ताचा अयोध्या आणि उत्तर प्रदेशचा अयोध्येच्या जवळपासचा परिसर म्हणून ओळखला जातो. तिच्या सत्याच्या मनामध्ये फक्त कृष्ण होते, पण तिच्या पित्याने नग्नजित या राजाने एक कठीण अट ठेवलेली होती. जो 7 उग्र बैलांना वश करेल त्यालाच माझी कन्या मिळेल. आणि श्रोते हो, ते बैल एवढे भयंकर होते की त्या बैलांच्या भीतीने मोठे मोठे योद्धे पण मागे सरकत होते. पण भगवंतांना माहिती होतं की सत्याचं मनोमन आपल्यावर प्रेम आहे आणि तिने आपल्याला मनोमन पती म्हणून वरलेलं आहे. त्यामुळे भगवंत शांतपणे पुढे झाले. आता ही भगवंतांची लीला आहे. भगवंत शांतपणे पुढे झाले. त्यांनी क्षणात 7 रूपे धारण केली. त्यांची योगमाया प्रत्येक ठिकाणी सुरू झालेली होती. त्यांनी क्षणात 7 रूपे धारण केली आणि एका क्षणात 7ही बैलांचा त्यांनी नाश केला. संपूर्ण सभा थक्क झाली हे बघून आणि सत्या आनंदाने भगवंताच्या चरणावर पडली आणि नग्नजितानी तिचा दिव्य विवाह श्रीकृष्णाशी लावून दिला. भगवंतांसाठी भगवंत ज्या वेळेला ठरवतात की आपल्या भक्तासाठी काही करायचे, तर त्यांच्यासाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाही. कारण मुळात ते भगवंत आहेत आणि ज्या वेळेला त्यांना माहिती असतं की आपले भक्त आपल्यावर जीवापाड प्रेम करतायत, त्यावेळेला भक्तांसाठी भगवंत काहीही करू शकतात. आता येते अजून एकीचं श्रीकृष्णाप्रतीचं प्रेम आणि तिने श्रीकृष्णाला पती म्हणून वरलेला आहे. ती आहे भद्रा, भगवानांची आत्या, श्रुतकीर्तीची कन्या. लहानपणापासून तिच्या मनामध्ये कृष्ण भक्ती होती. ती मनोमन प्रभूंना पती मानत होती आणि योग्य वेळी, मात्र ही आत्ते बहीण होती भगवंतांची, भगवान श्रीकृष्णांची आत्ते बहीण होती. त्यामुळे योग्य वेळ झाल्यानंतर, ती लग्नासाठी योग्य झाल्यानंतर तिच्या भावानी स्वतः भद्रेचा विवाह भगवान श्रीकृष्णाशी लावून दिला. भगवंताशी असलेलं प्रेम हे पूर्वजन्मीच्या पुण्याईचे फळ असते. आपण ज्या वेळेला श्रीकृष्णावर भक्ती करतो, श्रीकृष्णाप्रती आपलं प्रेम वाढायला लागतं, त्यावेळेला हे आपलं पूर्वजन्मीचं पुण्य असतं. राजन, आता येतीये भगवंताची एक वेगळी लीला. आता येणार आहे नरकासुराचा वध. राजन, त्या काळामध्ये पृथ्वीवर एक भयंकर दैत्य अत्याचार करत होता, नरकासूर. त्याचे नाव होते नरकासूर. तो अत्यंत शक्तिशाली होता. त्याने अनेक राजकन्यांना बंदी बनवलेले होतं. देवतांना देखील तो खूप त्रास देत असे आणि माता आदितीची दिव्य कुंडले त्याने चोरलेली होती. संपूर्ण पृथ्वी भयभीत झालेली होती. सगळ्या देवता शेवटी भगवंतांच्या चरणी गेल्या आणि त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली की प्रभो, आता या अधर्मीचा आपणच संहार करा, याचा आपणच अंत करा. श्रोते हो, भगवंत नरकासुराच्या वधासाठी निघाले आणि त्यांच्या सोबत होती सत्यभामा, देवी सत्यभामा. कारण सत्यभामा ही पृथ्वी देवीचं अंश रूप होती. गरुडावर बसून भगवंत प्रागज्योतिषपूरकडे निघाले. ही नरकासुराची राजधानी होती. हा भाग आजचा आसाम राज्यातला गुवाहाटी परिसराशी जोडला जातो. म्हणजे त्यावेळेचं प्रागज्योतिषपूर हे आत्ताचं आसाम राज्यातलं गुवाहाटी परिसर म्हणून ओळखलं जातंय. नरकासुराच्या नगरीभोवती भयंकर संरक्षण होतं. कारण ज्या वेळेला असुरी प्रवृत्ती असते, त्यावेळेला मनामध्ये, मी मागेच कंसाच्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की ज्या वेळेला मनामध्ये असुरी भाव असतात, त्यावेळेला कुठे ना कुठे भगवंतांची भीती मनामध्ये बसलेली असते की आपला मृत्यू किंवा आपल्याला भगवंतांच्याकडून मरण येणार. तसेच नरकासुराचे पण होते. म्हणून नरकासुराने
आपल्या नगरीभोवती भरपूर संरक्षण केलेले होते. अग्नी, पर्वत, शस्त्रांचे जाळे आणि मायाजाल, त्याला मायाजाल त्याच्याजवळ होतो. त्या मायाजालाने त्याने आपली नगरी पूर्णपणे अभेद्य करून टाकलेली होती. त्याचा एक सेनापती होता, मूर दैत्य. अतिशय क्रूर आणि शक्तिशाली असा हा दैत्य होता. ज्या वेळेला भगवंत देवी सत्यभामेच्या सोबतीने नरकासुराचा वध करण्यासाठी, त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी म्हणून त्याच्या नगरीकडे आले, त्यावेळेला मूर गर्जना करत धावलेला होता. पण त्याला माहित नव्हते की ज्या वेळेला भगवंत नरकासुराच्या नगरीभोवती आले होते, त्यावेळेला भगवंतानी आधी त्याचं सगळे संरक्षण, जे कवच त्यांनी निर्माण केलेलं होतं, ते सगळं संरक्षण कवच आपल्या दिव्य शक्तीने तोडून टाकलेले होते. मूर गर्जना करत भगवंतांवर धावला. क्षणात भगवंतांनी सुदर्शन चक्र सोडले आणि मुराचा अंत केला. मी मागच्या वेळेला आपल्याला सांगितले होतं, रणछोड राय हे नाव भगवंतांना मिळालेलं होतं. आता इथे मुराचा अंत केला म्हणून भगवंतांना मुरारी हे नाव मिळालेलं आहे. प्रत्येक लीलेच्या नंतर भगवंतांना एक एक नाव मिळालेलं आहे. मुराचा अंत केला म्हणून भगवंतांना मुरारी हे नाव मिळालेलं आहे. यानंतर मात्र ज्यावेळेला मूर दैत्याचा वध झाला हे बघितल्यानंतर नरकासूर स्वतः रणांगणामध्ये उतरला. त्याचे सैन्य समुद्रासारखे विशाल होते, पण भगवंतासमोर ते क्षणात नष्ट झाले. शेवटी भगवंतानी सुदर्शन चक्राने नरकासुराचा अंत केला. मरणाच्या क्षणी नरकासुराच्या डोळ्यामध्ये पश्चाताप दाटलेला होता. तो म्हणाला, प्रभो माझा उद्धार करा. आणि श्रोते हो, भगवंतानी तो एवढा क्रूर दैत्य असूनही मरणाच्या क्षणी त्यांनी भगवंताची आराधना केलेली होती, म्हणून भगवंतानी त्याला मोक्ष दिला आणि स्वतःमध्ये त्याला सामावून घेतले. म्हणजे ज्या वेळेला आपण मरणाच्या क्षणी प्रत्येकाने या उत्तरार्धामध्ये, आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये भगवंताचे स्मरण केले पाहिजे, म्हणजे ज्यामुळे आपल्याला भगवंतामध्ये विलीन होण्याचा मार्ग आत्तापासून आपण तयार केला पाहिजे. राजन, नरकासुराच्या कारागृहामध्ये 16,000 राजकन्या कैद्य होत्या. आपल्याला प्रत्येकाला माहितीये की श्रीकृष्णाने 16,000 राजकन्यांशी लग्न केलं. ते कशासाठी केलं, का करावं लागलं, हा भाग यामध्ये आपल्याला समजून जातो. नरकासुराने 16,000 राजकन्या आपल्या कारागृहामध्ये कैद करून ठेवलेल्या होत्या. ज्यावेळेला नरकासुराचा वध झाला त्यावेळेला भगवंतानी त्यांना सोडवले आणि भगवंतांना पाहिल्यानंतर, त्यांना कारागृहातून सोडवल्यानंतर त्या भगवंतांकडे बघून रडायला लागल्या आणि त्यांना म्हणायला लागल्या की प्रभो आता आम्हाला कोण स्वीकार करेल, कारण आम्ही कित्येक वर्षापासून या दुष्ट राक्षसाच्या कारागृहामध्ये बंदी होतो. आता आम्हाला कोण स्वीकारेल, आता आम्ही जगामध्ये कुठे जाऊ. श्रोते हो, जग ज्यांना तुच्छ मानतो, जग ज्यांना स्वीकारत नाही, त्यांना भगवंत आपल्या हृदयामध्ये स्थान देतात. भगवंतानी त्या सर्वांचा स्वीकार केला, त्यांच्या सोबत भगवंतानी विवाह केला आणि म्हणून 16,000 राजकन्यांसोबत भगवंतानी विवाह केला. हे त्याच्या मागचे कारण आहे की त्यांना कोण स्वीकारणार हे त्यांनी ज्यावेळेला भगवंतांना विचारले त्यावेळेला भगवंतानी त्यांचा स्वीकार केला आणि भगवंत प्रत्येकी सोबत दिव्य रूपाने राहिले. त्यांनी 16,000 रूपे धारण केली होती आणि प्रत्येक राजकन्येसोबत द्वारकेतील महालामध्ये भगवंत वास करू लागले. प्रत्येक राणीला वाटे की भगवंत सदैव माझ्या बरोबर आहेत, कारण भगवंतांनी 16,000 रूपे घेतलेली होती. भगवंतांना अशक्य काहीच नव्हते. नरकासुराच्या वधानंतर भगवंत स्वर्गात गेले, कारण माता अदितीची कुंडले भगवंतांना परत करायची होती. नरकासुराने जी चोरलेली होती, जी घेतलेली होती माता अदितीची कुंडले, ती भगवंतांनी तिथून घेतली आणि स्वर्गामध्ये गेले आणि माता अदितीला त्यांनी ती कुंडले परत केली. ज्या वेळेला स्वर्गामध्ये, मी तुम्हाला मागच्या कथेमध्ये सांगितलं की आता काहीतरी एक दिव्य गोष्ट पृथ्वीवर येणार आहे. ती दिव्य गोष्ट कशी पृथ्वीवर आली ते आपण आता पुढे बघणार आहोत.
ज्या वेळेला नरकासूर वधानंतर भगवंत स्वर्गामध्ये माता अदितीची कुंडले परत करायला गेले, त्यावेळेस सत्यभामेने स्वर्गातला पारिजात वृक्ष बघितला. त्याचे सौंदर्य, दिव्यता, सुगंध पाहून तिच्या मनात इच्छा निर्माण झाली की हा वृक्ष द्वारकेमध्ये असावा. ही तिच्या मनातली इच्छा भगवंतांनी ओळखली आणि भगवंत हसले. त्यांनी पारिजात वृक्ष द्वारकेत आणायचे ठरवले आणि ते तो वृक्ष घेऊन पृथ्वीकडे निघाले. पण इंद्र गर्विष्ठ होता. इंद्राला प्रत्येक गोष्टीचा अभिमान असायचा. इंद्राच्या मनामध्ये स्वामित्वाची भावना होती की जे स्वर्ग लोकामध्ये आहे ते सगळे माझे आहे, ही त्याच्या मनामध्ये स्वामित्वाची भावना होती. आणि त्याला वाटले की हा स्वर्गातला वृक्ष आहे, हे देवांचे वैभव आहे, हे देवांचे वैभव हा स्वर्गातला वृक्ष हा पृथ्वीवर कसा काय नेता येईल, आणि तो पण माझ्या परवानगीशिवाय भगवंत कसे घेऊन जात आहेत, हे माझ्या परवानगीशिवाय भगवंतांनी पृथ्वीवर हा वृक्ष नेणे योग्य नाही, हा त्याचा अहंकार एका क्षणासाठी निर्माण झालेला होता. आणि तो अहंकार भगवंतांनी लगेच ओळखला आणि तो अहंकार दूर करण्यासाठी म्हणून एका क्षणासाठी भगवंतांनी इंद्राबरोबर युद्ध केलं. ते क्षणिक युद्ध होतं, कारण भगवंतांना त्याचा अहंकार दूर करायचा होता. आणि त्या एका क्षणिक युद्धामध्ये इंद्राचा अहंकार दूर झाला आणि इंद्रानी साष्टांग दंडवत भगवंतांना घालून तो वृक्ष त्यांच्या हातामध्ये स्वतःहून दिला. भगवंतांसमोर देवतांचा अहंकार देखील किंवा अभिमान देखील टिकत नाही. श्रोते हो, या लीलांमधून आता ह्या सतत मी तुम्हाला मागे सांगितलं की भगवंतांच्या अनेक लीला आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला आपल्या जीवनासाठी म्हणून खूप मोठा बोध मिळतोय. म्हणून प्रत्येक अध्याय झाल्यानंतर मी आपल्याला एक छोटासा बोध सांगण्याचा, जो श्रीमद भागवत सांगते, मी माझ्या परीने काहीही सांगत नाही, जे श्रीमद भागवत सांगते ते फक्त मी सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत बोध आणण्याचा प्रयत्न करत आहे. श्रोते हो, या लीलांमधून भगवंत आपल्याला शिकवतात, जो भक्त पूर्ण विश्वासाने भगवंतांना शरण जातो त्याला भगवंत कधीही सोडत नाही. अभिमान, लोभ आणि अत्याचार याचा शेवट नेहमी विनाशाकडे जातो. भक्ती, समर्पण आणि प्रेम यामुळे प्रत्येक जीवाला स्वतः भगवंत प्राप्त होतात. इतकं सांगून शुकदेव महाराज पुढच्या लीलांकडे वळणार होते, पण त्याआधी त्यांनी थोडा वेळ समाधी अवस्था धारण केली. कारण आता आपण बघणार आहोत पुढचा जो भाग आहे त्यामध्ये बाणासुराशी युद्ध होणार आहे. अनिरुद्ध आणि उषेची प्रेमकथा आपण बघणार आहोत आणि भगवंतांच्या दिव्य लीलांचा प्रवाह तसाच चालू राहणार आहे. थोड्या वेळ शुकदेव महाराज थोडा वेळ समाधी अवस्थेमध्ये गेले. सगळे शांतपणे ब्रह्मर्षींच्या चेहऱ्याकडे बघत होते. थोडा वेळ झाल्यानंतर शुकदेव महाराजांनी डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित आलेलं होतं. एक भक्तिभाव दाटलेला होता, कारण एवढ्या सगळ्या लीला त्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आधीच श्रीकृष्णाप्रती भक्ती होती, ती अजून त्यांच्या श्रीकृष्णाप्रती असलेली भक्ती वाढलेली होती. ते म्हणाले, राजन, आता मी एका अशा दिव्य लीलेकडे येणार आहे की ही दिव्य लीला खरेच खूप ऐकण्यासारखी आहे. आता होणार आहे बाणासूर वध. बाणासुराशी युद्ध होणार आहे भगवंतांचे. अनिरुद्ध आणि उषेची प्रेमकथा मी आता सांगणार आहे. बाणासूर हा शोणितपूरचा राजा होता. त्याला आपल्या सामर्थ्याचा आणि 1000 हातांचा अभिमान होता. त्याच्या मागे एक छोटीशी गोष्ट आहे, पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. तो महान पराक्रमी राजा होता आणि भगवान शंकरांचा, महादेवाचा तो अतिशय प्रिय शिष्य होता. महादेवांनी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला 1000 हातांचे वरदान दिलेले होते आणि दुसरं एक मोठं वरदान त्याला दिलेलं होतं महादेवानी, की ते स्वतः त्याच्या नगरीचे आणि त्याचे रक्षण करतील, असा वर त्यांनी दिलेला होता.
त्यांनी जी तपश्चर्या, कठीण तपश्चर्या केलेली होती, त्यामुळे त्याला हे 2 वर मिळाले होते. 1000 हात होते. 1000 हात होते आणि त्याच्या नगरीचं आणि त्याचं संरक्षण प्रत्यक्ष महादेव, भगवान महादेव त्याच्या नगरीचं आणि त्याचं संरक्षण करणार होते. आणि या शक्तीमुळे आणि भगवान महादेव त्याचं नगरीचं आणि त्याचं रक्षण करणार आहेत हे त्याला माहीत असल्यामुळे बाणासुराच्या मनामध्ये गर्व निर्माण झालेला होता. तो नेहमी म्हणत असे की माझ्याशी युद्ध करण्यासाठी योग्य असा कोणी योद्धाच नाहीये. कारण त्या गर्वाने त्याच्या मनामध्ये अशी एक भावना निर्माण झाली होती की मला कोणी हरवूच शकत नाही. एकदम त्यांनी स्वतः भगवान महादेवांच्या समोर युद्धाची इच्छा व्यक्त केली. म्हणजे ज्याच्या वरामुळे त्याला एवढं मिळालेलं होतं, 1000 हात आणि एवढी शक्ती मिळालेली होती, त्यांच्या समोर देखील त्यांनी युद्ध करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा महादेवाने त्याला हसून सांगितले की जेव्हा तुझ्या राजमहालाच्या वरच्या ध्वजाचे पतन होईल तेव्हा तुझ्या समोर तुला योग्य असा प्रतिस्पर्धी युद्धासाठी येणार आहे. इथेच कोणाच्या तरी मोक्षाची आणि कोणाचा तरी वध होण्याची एक सूचना भगवान महादेवाने त्याला दिलेली होती, पण त्याला ती कळलेली नव्हती. राजन, अहंकार माणसाला भगवंतापासून दूर नेतो. मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही जेवढी भक्ती भगवंतांची कराल तेवढी तुम्ही भगवंतांच्या जवळ जवळ जायला लागाल, आणि जेवढा तुम्ही अहंकार तुमच्यामध्ये वाढवाल तेवढे तुम्ही भगवंतापासून दूर जायला लागाल. बाणासुराची एक कन्या होती उषा. ती अत्यंत पवित्र आणि सुंदर होती. एके दिवशी रात्री तिला स्वप्नामध्ये अतिशय दिव्य युवक दिसला. खूप छान गोष्ट आहे, बहुतेक सगळ्यांनीही वाचलेली असू शकेल असं मला वाटतंय. तिला स्वप्नामध्ये एक दिव्य युवक दिसला आणि त्याच्या दर्शनामुळे तिचे मन पूर्णपणे त्याच्यामध्ये गुंतले. सकाळ ज्या वेळेला झाली त्यावेळेला ती अशी व्याकुळ झाली. तिला समजेना की मी जो स्वप्नामध्ये जो युवक बघितला तो नेमका युवक आहे कोण, तो कुठला राजा आहे, तो कुठल्या राज्याचा राजकुमार आहे हे तिला कळत नव्हते. उषेची एक सखी होती चित्रलेखा. ती योग विद्येमध्ये पारंगत होती आणि ती अतिशय उत्कृष्ट चित्र काढायची. त्यावेळेला ज्यावेळेस उषेने तिला सांगितले, चित्रलेखाला सांगितले स्वप्न, की मी स्वप्नामध्ये अशा एका दिव्य राजकुमाराला, दिव्य युवकाला बघितले, त्यावेळेला तिने अनेक राजकुमारांची चित्रे काढली. योगविद्या तिच्याजवळ असल्यामुळे तिने प्रत्येक ठिकाणच्या राजकुमारांची चित्रे काढून ती उषेला दाखवत गेली. आणि ज्या वेळेस अनिरुद्धाचे चित्र तिने काढले आणि उषेच्या समोर, राजकुमारी उषेच्या समोर धरले, त्यावेळेला क्षणात ते चित्र बघून उषा लाजली आणि ती म्हणाली, हेच ते जे मला काल स्वप्नामध्ये दिसले. राजन, अनिरुद्ध हे श्रीकृष्णाचे नातू होते, प्रद्युम्नचे पुत्र होते. चित्रलेखेने आपल्या योगशक्तीने ज्यावेळेला हे उषेला समजले की हे श्रीकृष्णाचे नातू आहेत, आणि मग तिने सांगितले की मनोमन मी यांना पती म्हणून वरलेले आहे, त्यावेळेस चित्रलेखाने आपल्या योगशक्तीने त्यांना द्वारकेतून उचलून उषेच्या महालामध्ये आणले आणि उषेच्या महालामध्ये आणून तिने उषेच्या समोर त्यांना उभे केले. अनिरुद्ध देखील उषेला पाहिल्याबरोबर एका क्षणामध्ये तिच्या प्रेमामध्ये पडले. दोघांच्याही हृदयामध्ये एकमेकाच्या प्रति प्रेम फुललं आणि अनिरुद्ध लपून, चित्रलेखेने त्यांना लपून राजमहालामध्ये ठेवलं आणि अनिरुद्ध लपून तिथे राहायला लागले. बरेच दिवस उलटून गेले, अनिरुद्ध तिथेच होते. त्यांचे अनिरुद्ध आणि उषेचे प्रेम बहरत चाललेले होते. पण राजन, गुपित असं कितीस दिवस लपणार. जेव्हा बाणासुराला समजले की एक युवक बऱ्याच दिवसापासून आपल्या राजमहालामध्ये लपून राहत आहे, त्यावेळेस तो क्रोधाने पेटून उठला. बाणासुराने अनिरुद्धाला युद्धासाठी, आणि त्यांनी अनिरुद्धाला समोर हजर करायला लावले. त्याला पकडून बाणासुराच्या समोर हजर केले गेले आणि अनिरुद्धाला बघितल्यानंतर बाणासुर क्रोधाने पेटून उठला आणि त्यांनी अनिरुद्धाला युद्धासाठी आव्हान दिले. अनिरुद्ध एकटे असूनही अनेक असुरांशी
ते प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे नातू होते. त्यांच्या अंगामध्ये पण दिव्य शक्ती होती, ताकद होती. एकटे असूनही अनिरुद्ध अनेक असुरांशी पराक्रमाने लढले. पण शेवटी बाणासुराने मायावी नागपाशाचा उपयोग करून अनिरुद्धांना बंदी केले. शेवटी एकटे होते आणि याच्याजवळ बऱ्याच मायावी शक्ती होत्या बाणासुराजवळ. त्यामुळे बाणासुराने नागपाशाने अनिरुद्धाला बंदी केले. आणि त्याच क्षणी बाणासुराच्या राजवाड्यावरील ध्वज खाली कोसळला आणि जसेही सेवकाने येऊन सांगितले बाणासुराला की महाराज, आपल्या राजवाड्यावरचा ध्वज खाली पडलेला आहे, त्याच वेळेला बाणासुराला प्रत्यक्ष भगवान महादेवांचे शब्द आठवले. इकडे अनिरुद्धाला नागपाशाने बाणासुराने बंदी केले ही वार्ता द्वारकेमध्ये पोहोचली. द्वारकेमध्ये पोहोचल्यानंतर भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि यादव वीरांना घेऊन शोणितपुराकडे निघाले. श्रोते हो, आता त्या रणभूमीवर, शोणितपूरच्या रणभूमीवर एक अद्भुत लीला घडणार होती. शोणितपूरला भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि यादववीर सगळे पोहोचले. पण तिथे प्रत्यक्ष भगवान महादेव उभे होते. कारण भगवान महादेवांनी बाणासुराला पूर्वीच वचन दिलेले होते की तुझे आणि तुझ्या नगरीचे रक्षण मी स्वतः करेन. म्हणून आपल्या भक्तासाठी, भक्ताला दिलेल्या वरासाठी म्हणून महादेव युद्धभूमीमध्ये उभे राहिले आणि धर्मरक्षणासाठी प्रत्यक्ष श्रीकृष्ण समोर युद्धासाठी आलेले होते. एका बाजूला श्रीकृष्ण आणि दुसऱ्या बाजूला भगवान शंकर. काय अद्भुत दृश्य असेल. दोघही एकमेकाचे भक्त. भगवान श्रीकृष्ण महादेव शंकरांचे भक्त आणि महादेव शंकर श्रीकृष्णाचे, भगवान विष्णूंचे भक्त. दोघही एकमेकाच्या समोर उभे होते. युद्ध करण्यासाठी दोघही एकमेकाच्या समोर उभे होते. पण राजन, हे युद्ध वैराचं नव्हतं. हे वैर नव्हतं दोघांमधलं, तर ही होती भक्तांसाठी घडलेली परमेश्वराची लीला. श्रोते हो, शंकर आणि कृष्ण दोघही वेगळे नाहीये. आपण बऱ्याच भजनांमध्ये ऐकतो, तुम्ही ऐकलेले पण असेल, खूप भजनांमध्ये असं सांगितलेलं आहे की हरी आणि हर ही दोन रूप वेगळी नाहीयेत. हरी आणि हर हे एकच आहेत. शंकर आणि कृष्ण वेगळेही नाहीत. दोघेही एकाच परम सत्याची दिव्य रूपे आहेत. शेवटी भगवान श्रीकृष्णाने बाणासुराचा गर्व नष्ट केला. त्याचे अनेक हात, 1000 हात जे होते ते सगळे हात त्याचे भगवंतांनी छाटले. तेव्हा भगवान शंकर प्रेमाने श्रीकृष्णाला म्हणाले, प्रभो, हा माझा भक्त आहे, हा माझा प्रिय भक्त आहे, याच्यावर आपण कृपा करा. भगवान श्रीकृष्ण स्मित हास्य करत म्हणाले, महादेवा, आपला भक्त मलाही प्रिय आहे. आणि त्यांनी बाणासुराला जीवदान दिले. यानंतर अनिरुद्धाची मुक्तता केली. भगवान श्रीकृष्णाने अनिरुद्धाची मुक्तता केली. हे बघून उषेच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले. आणि नंतर अत्यंत मंगल वातावरणामध्ये उषा आणि अनिरुद्धचा विवाह संपन्न झाला. यातून श्रीमद भागवत आपल्याला एक बोध देते. अहंकार कितीही मोठा असला तरीही भगवंतासमोर तो टिकत नाही. आणि भक्ती जर खरी असेल तर भगवान शंकर आणि श्रीकृष्ण दोघांचीही कृपा आपल्याला मिळते. आणि जर प्रेम पवित्र असेल तर भगवंत स्वतः संरक्षण करण्यासाठी म्हणून तिथे येतात. प्रत्येक अध्यायामध्ये, प्रत्येक कथेमध्ये, प्रत्येक लीलेच्या नंतर श्रीमद भागवत आपल्याला एक खूप सुंदर जगण्यासाठी म्हणून उपदेश करत आहे. फक्त तो उपदेश आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि मला आशा आहे की आतापर्यंतच्या प्रत्येक भागानंतर, प्रत्येक लीलेनंतर, प्रत्येक कथेनंतर जो जो उपदेश श्रीमद भागवतांनी आपल्याला केलेला आहे, श्रीमद भागवत महापुराणातून आपल्याला जो उपदेश मिळालेला आहे, तो थोड्या तरी प्रयत्न आपण त्याच्याकडे जाण्याचा करत आहोत, अशी मला अपेक्षा आहे की आपण सगळेजण तो उपदेश थोड्या अंमलात आणायला
सुरू करत आहोत. उद्याचा भाग अतिशय सुंदर आहे. एक खूप छान लीला आणि कोणाचा तरी अहंकार दूर करायचा होता आणि कोणाच्या तरी प्रेमासाठी भगवंत काय करणार आहेत उद्या हे आपण बघणार आहोत. मी आज आपल्याला सांगत नाही उद्या काय येणार आहे, उद्या काय आपण बघणार आहोत. पण उद्याच्या भाग भाग अतिशय सुंदर असणार आहे, अतिशय भावनिक भाग असणार आहे. म्हणजे आपल्याला तो भाग ऐकताना, ती कथा ऐकताना आपल्या डोळ्यातून अश्रू वाहणार आहेत, आपल्या अंगावर रोमांच उभे राहणार आहेत. पण तो भाग आपण आता उद्या बघणार आहोत. उद्याच्या भागापर्यंत आपल्याला अखंड नामस्मरण करायचे आहे भगवंतांच्या नावाचे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.